नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. मी भूषण स्वागत करतो आपल्या मनाली सिरीज भाग 3 मधून. चंदीगड ते मनाली असा पूर्ण आपला प्रवास झाला काल सकाळी. आज आपला आहे दिवस 5वा या मनाली टूर पॅकेज मधील, ज्यात आज आपण मनालीचे सर्व साईट सीइंग पॉइंट करणार. कोणकोणते असतील त्याची माहिती पुरेपूर देईन मी, पण तुम्हाला मात्र आज आमच्यासोबत मनाली ट्रिप खऱ्या अर्थाने एन्जॉय करायची आहे. साईट सीइंग पॉइंट फिरायला जाऊ आपण मनालीचे, पण त्याआधी गरमागरम नाश्ता करून घेऊ. आपल्या आजच्या नाश्त्यामध्ये बरंचसं काही छोले, चना, कांदेपोळी, ब्रेड जाम आणि साईडला एक बुलजी, चहा आणि कॉफी दोन्ही पण आहेत. बिंदास पण प्या. काय म्हणता परबानू? बरोबर हा. परबानी काय घेतले नाही? या छोले भाजी आणि कांदे पोहे. नाश्त्यामध्ये मात्र बरेच मेनू आहेत, पण आपले कांदे पोहे एक नंबर. हिमालयन कांदे पोहे. काल दुपारी आपण या हॉटेलमध्ये चेक इन केलं, मनालीच्या ग्रेस रिसॉर्ट मध्ये. आजूबाजूला सगळे हॉटेलच आहेत एकदम प्रायव्हेट वाली. हे वेगळं, हे वेगळं, हे वेगळं, पण आपण मात्र ओपन कॅम्पस मधला हा ग्रेस रिसॉर्ट. याबद्दल मी माहिती दिलेली आहे संपूर्ण का मागच्या व्हिडिओमध्ये, आवर्जून पहा. आपल्या मनाली सिरीजचे 2 भाग मी अपलोड केले आहेत, भाग 1 भाग 2. ते जर व्हिडिओ पाहिले नसतील तर आवर्जून पहा. लिंक तुम्हाला मिळून जाईल आपल्या कमेंट बॉक्स मध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये. साईट सीइंग फिरण्यासाठी मोठी गाडी जाऊ शकत नाही. आपल्या अशा छोट्या टीटी केलेले टेम्पो ट्रॅव्हलर. काय बोलता भावांनो? हो, फुल एन्जॉय. एकदम ना एकूण 2 टेम्पो ट्रॅव्हलर केलेले आहेत प्रत्येकासाठी, कारण इकडचे रोड खूप लहान आहेत, त्यामुळे अशा गाड्या परफेक्ट आहेत. आता आधी आपण जाणार कोट बघणार. आपल्याला ज्याला हवं असेल, ज्याला वाटते थंडी लागेल स्नो मध्ये किंवा भिजतील कपडे शूज, त्यांनी ते घ्यायचं. ठीक आहे, नाही घेतलं तरी कंपल्सरी काहीच नाही. आणि तिथून आपण जाणार स्नो पॉइंटला. ठीक आहे, आणि स्नो पॉइंट झाल्यावर नंतर आपण 3 वाजता निघणार तिथून अडिंबादेवी टेम्पल. आणि टेम्पल करून मग आपण मॉल रोडला येणार, आणि मॉल रोडला तुम्हाला फ्री टाइम देणार, शॉपिंग वगैरे काय असेल ते तुमचं. ठीक आहे, आणि नंतर येऊन डिनर करून स्लीप. आणि परत उद्या सकाळी रात्रीचा प्रोग्राम सांगतो. ठीक आहे, चला मंडळी, आपल्या टूर मॅनेजरनी सांगितलंय संपूर्ण आजचा शेड्यूल. गणरायाच्या नामस्मरणाने आपल्या या मनाली साईट सीइंग प्रवासाला सुरुवात करूया. बोला गणपती बाप्पा. टूर मॅनेजर अजिंक्य यांनी सांगितल्याप्रमाणे 2 ते 3 तास बर्फासोबत खेळता येणार. लहानपणापासून आतापर्यंत बर्फाचा गोळा, घरी एका बॉटलमध्ये पाणी भरून फ्रीजर मधला बर्फ पाहिला, पण आज मन भरून निसर्गाच्या बर्फ प्रदेशातला बर्फ अनुभवणार. आमच्या हॉटेल ग्रेस रिसॉर्ट पासून सोलंग गाव, पुढे सोलंग व्हॅली, एकूण 10 किलोमीटर या अंतरावर. ज्यांना बर्फामध्ये खेळायचे असेल, लोळायचे असेल, दंगामस्ती करायची असेल, त्यांना सेपरेट एक स्नो कोट घ्यावा लागतो. स्नो कोट सोबत तुम्हाला सेफ्टी बूट देखील दिले जाते, म्हणजे बर्फ असलेल्या ठिकाणी तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही. हे स्नो कोट तुम्हाला 250 रुपयात भाडे तत्वावरती मिळून जाते. कंपल्सरी नाही, पण आपले कपडे देखील खराब होणार नाही याची पुरेपूर काळजी घ्यावी. गो चढवा, तुझं नाव काय? हा, अरे वा, तुमका मालवणी येता? काय म्हणतास? काय मराठी येता? बोला बघू. जय महाराष्ट्र. एक नंबर काम झालं तुमचं. 10 किलोमीटर लांबीच्या अटल टनेल पुढे बेसुमार हिमवर्षाव होत होता. एकदाची स्नोफॉल व्हायला सुरुवात झाली की मग गाड्या बंद म्हणजे बंद. जोवर पोलिसांचे बॅरिकेड ओपन होत नाही तोवर बंदच. आता आपण टनल पार करून जाणार. ठीक आहे, अटल टनलला येताना थांबणार, कारण आता जर स्नोफॉल झाला तर टनलचे बॅरियर बंद होतील, आपल्याला पलीकडे जाता येणार नाही. आपण डायरेक्ट जाणार, पोहोचणार, आणि जिथे तुम्हाला उतरणार तिथून तुम्हाला 2.5 तास देणार. बिंदास खेळा, कुठेही जा, काही करा, फक्त 2.5 तासात आपल्या बसमध्ये रिटर्न यायचं आपल्याला. ओके, आणि येताना अटल टनलला आपण थांबणार फोटोशूटला. ओके, डन 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 डन. नशिबाने आम्हाला अटल टनल येथपर्यंत पोहोचता आले, आणि ज्यासाठी 2000 किलोमीटर लांब प्रवास करून आलो त्या बर्फवृष्टीचा म्हणजे बर्फाळ प्रदेशातील हिमवर्षावचा आनंद घेता आला. मंजिलों से भी ज्यादा है प्यारे सफर के ये रास्ते. ऊंचे ऊंचे पहाड़ों पे जाके इस दिल की ख्वाहिशें यूं गुनगुनाएंगी. कहीं छाँव छाँव कहीं धूप सताएगी. माझ्या मागे आहे अटल टनल रोहतांग. अटल टनल एकूण 10 किलोमीटरचा पूर्ण टनल आहे.
ज्याला 7 वर्ष पूर्ण झाली. म्हणजे इथून तुम्ही जाऊ शकता थेट लेह लडाख सिसू या ठिकाणी. सिसूला आता मोठ्या प्रमाणात सुरू आहे बर्फवृष्टी. इथे पण होते हळूहळू थोड्या प्रमाणात. सोलंग गाव, सोलंग व्हॅली या ठिकाणी जास्त बर्फ नाही म्हणून पर्यटकांना वरती आणलंय या अटल टनेलच्या इथं. आणि इथं बघू शकता मोठ्या प्रमाणात पर्यटक एन्जॉय करतायत. आणि समोर पलीकडं मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी सुरू आहे म्हणून सर्व गाड्या या ठिकाणी बंद. पुढे बॅरिकेटर लावत पुढे एकाला सोडत नाही. 2-3 तास म्हणता म्हणता चक्क संध्याकाळचे 4 कधी वाजले ते सुद्धा अटल टनेलच्या इथे काही कळलेच नाही. मग मनाली गावात असणाऱ्या हिडिंबा देवीचे दर्शन घेतले. हे मंदिर हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या धुंगिरी वनविहार नावाच्या देवदरा जंगलाने वेढलेले आहे. सोलंग व्हॅलीमध्ये बर्फ नसून काही स्नो ऍक्टिव्हिटीज बंद होत्या. ज्यावेळेस बर्फाचा आगार होतो तेव्हा स्नो बाईक राईड, याक राईड, ट्यूब स्लायडिंग इत्यादी काही ऍक्टिव्हिटीज सुरू असतात. आमच्या ग्रुपमधील सगळ्या लोकांनी बर्फासोबत पुरेपूर आनंद साजरा केला. म्हणजे खऱ्या अर्थाने मनाली ट्रिप यशस्वीपणे पार पडली असं म्हणायला हरकत नाही. वा बाई वा. फुलला फुलाची पाकळी म्हणून आशा होती की आम्हाला बर्फवृष्टी मिळावी. बर्फ मिळाला पण एका पॉइंटला मिळाला बर्फवृष्टी, ते पण थोड्या प्रमाणात. असो पैसा वसूल जर्नी. काय बोलता भावांनो? एक नंबर फुल मजा. एन्जॉय पैसा वसूल. मग आता काय खायचं की नाही? भूक लागली सकाळपासून काय खाला नाही आम्ही. हा मॅगी खाऊन चहा पी मस्त पैकी नंतर रूम मध्ये जाऊन रेस्ट करू. मग मटन खायचं नाही? खाणार मटन पण खाणार, चिकन पण खाणार. तुम्ही बोलणार ते खाणार. वा 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 वा. आता आम्ही आहोत सोलंग गावच्या पुढे आणि संपूर्ण ही सोलंग व्हॅली या ठिकाणी बर्फ थोडा कमी पडलाय म्हणून आम्हाला पुढे घेऊन गेले. आणि पुढे अटल टनेलला मोठ्या गाड्या जात नाही. जेवणासाठी सोलंगाव मध्ये बरेच असे स्टॉल आहेत. हिमाचली रहिवासी स्थानिक वर्ग त्याच लोकांचा मुख्य व्यवसाय. कधी आलात तर या ठिकाणी आवर्जून ट्राय करू शकता. परंतु आता संध्याकाळचे 5 वाजलेत. बघून वाटणं पण आहे की संध्याकाळचे 5 वाजले. आम्ही प्रिफर करतोय नाश्ता, मॅगी आणि गरमागरम हिमालयन चहा. शॉप नंबर 113 जिथे आम्ही पुन्हा स्नो कोट आणि हे बूट घेतले होते. जर तुम्ही स्नोफॉल बघायला जाताय, एक्सपिरियन्स करायला जाताय तर आवर्जून घाला. कारण हे असलं मग काय टेन्शन नाही. नॉर्मल कपडे असतील ते 100% तुम्ही भिजून जाल. सायंकाळी हॉटेलला पोहोचून 7च्या सुमारास मी आणि शोभराज भाऊ निघालो मनालीच्या मॉल रोडला. तेथे असंख्य प्रकारचे गरम कपडे, स्वेटर, घरगुती उपकरणे, सोबत नाश्त्याला चहा, वडापाव, बेलपुरी इत्यादी काही उपलब्ध. पण आम्ही मात्र कुल्लूमध्ये बनणाऱ्या शॉल घेतल्या आणि हिमाचल प्रदेशातील लोकल फूड म्हणजे ऑथेंटिक खाद्यपदार्थाचा स्वाद घेतला. तो म्हणजे नाम है सिड्डू, नाम है सिड्डू. आता बर्फाळ भागातून आलोय. पहिला आधी गरम गरम पाणी पिणार, कारण थंडीमध्ये आपल्याला तहान जाणवत नाही. परंतु पाणी पिणं इज मस्ट. तुम्ही म्हणाल दारूची बॉटल आहे, दारूची बॉटल नसून पाणी आहे. तर पाणी आपण या किटलीमध्ये गरम करू आणि मग पिऊन घेऊ. कारण सकाळी उठल्या उठल्या मला आधी ना कोमट पाणी लागतं. कोमट पाणी पिऊन आपलं पोट साफ होतं, जेणेकरून आपला दिवस पण चांगला जाईल आणि आपलं शरीर पण एकदम तंदुरुस्त होऊन जाईल. आलो जेवणासाठी आणि जेवणामध्ये सगळे आयटम आहेत. आपले चिकन पासून, व्हेज पासून, पनीर मसाला, पुढे मग रोटी, वरण भात, सलाड आणि या ठिकाणी फ्रूट कस्टर्ड म्हणजे आपला स्वीट डेझर्ट मध्ये. इव्हन सूप पण आहे. मी घेतलंय सूप, सलाड, नंतर मग आपण रोटी, भाजी, वरण भात सगळं घेऊ. तर असं काही या हॉटेल मधला जेवणाचं मेनू. आरामात दाबून जेवू. सकाळी डॉट 8 वाजता बॅग लगेच जेवढा आहे तेवढं सगळं घेऊन खाली यायचं आहे. 8 वाजता आपला चेकआउट. ओके डन. 8 वाजता ब्रेकफास्ट लागणार. ब्रेकफास्ट करायचं सगळ्यांनी. 8:45 पर्यंत सगळे खाली पाहिजे. हा आपापल्या बॅगा घेऊन लगेच घेऊन सगळे खाली पाहिजे 8:45ला. आणि 9ला बस निघणार म्हणजे निघणार. अजिबात थांबणार. 9 वाजता बस निघणार. रिव्हर राफ्टिंगसाठी जाणार आपण. ज्यांना ज्यांना राफ्टिंग करायची आहे राफ्टिंग स्टार्ट होईल. ठीक आहे. ज्यांना नाही करायचे ते बसमध्ये बसणार, राफ्टिंगला वरून सोडणार. 7 ते 8 किलोमीटर राफ्टिंग असते. नंतर बस त्यांना कॅच करायला खाली येऊन थांबणार. ओके. आणि राफ्टिंगसाठी लागणारे कपडे सगळ्यांनी आधीच 1-2 जोड जे काय तुम्हाला पाहिजे तिथे चेंज करायला. भिजल्यावर थोडं थोडं भिजणार आधीच घ्या सोबत. डिक्की अजिबात ओपन होणार नाही, कोणासाठीच नाही. एकदा जे काय हवंय आपल्याला प्रवासासाठी सगळ्यांनी सोबत घ्यायचं. ओके. डिक्की एकदा लगेच बॅन झाला इथून अजिबात ओपन नाही होणार. तिथून आपण जाणार, नंतर लंच करणार, नंतर जाणार आपण मणिकरणला. मणिकरणवरून आलो
डिनर करणार आणि आपण अमृतसरसाठी निघणार. आणि राफ्टिंग झाल्यानंतर आहे ना तिथे वाटेतच प्रतिवैष्णो देवीचं टेम्पल आहे, ते व्हिजिट करून आपण नंतर लंच करणार आहे. ठीक आहे, लंच करून आपल्याला मणिकरणला जायला मोठी बस नाही आपली, लोकल ट्रान्सपोर्टेशननी जायला लागते. हा फायनली मंडळी ज्यासाठी आपण आलो होतो तो म्हणजे बर्फ बघण्यासाठी, स्नोफॉल बघण्यासाठी, ती विश आपली पूर्ण झाली आहे. या मनाली टूर पॅकेज मध्ये मनाली या ठिकाणी येऊ आतापर्यंत देण्यात आली माहिती आणि हा संपूर्ण प्रवास कसा वाटला नक्की नक्की कमेंट करा. अटल टनल, पुढे मग सोलंग व्हॅली, हिडिंपा टेम्पल, मॉल रोड हे आपण सकाळपासून संध्याकाळपर्यंत करू शकतो. आणि आमचं ग्रेस रिसॉर्ट या हॉटेलमध्ये 2 रात्र 3 दिवसाचा स्टे आहे. उद्या सकाळी आपण 9 किंवा 10 वाजता चेकआउट करू या हॉटेलमधून कुलू या दिशेने, कारण कुलू मध्ये रिव्हर राफ्टिंग होणार आहे. रिव्हर राफ्टिंग मध्ये मी नाही, आपले शोभराज भाऊ करणार आहेत, जे आता ते कॅमेरामॅन हँडल करत आहेत. त्यानंतर मग आपण प्रति वैष्णोदेवी टेम्पलला भेट देणार, दुपारचं जेवण करून निघणार थेट मणिकरणला. मणिकरण येतो कसोल या ठिकाणी, जेथे गरम पाण्याचे झरे काय कुंड असं म्हणतात, तर आपण त्या ठिकाणी भेट देणार आणि मग आपण प्रवास करू ओव्हरनाईट जर्नी अमृतसर दिशेने. त्यामध्ये आपला जेवण देखील देणार आहे. आपले परब बंधू आणि अजिंक्य भाऊ यांनी आम्हाला इन्स्ट्रक्शन दिले आहेत की सकाळी 9 वाजता आपल्याला चेकआउट करायचंय. ऑन टाइम आपली गाडी येईल, गाडी लागलीच आहे पार्किंगच्या पलीकडे साईडला. मग आपण रवाना होऊ प्रति वैष्णोदेवी टेम्पल या दिशेने. मनाली भाग 3 या एपिसोड मध्ये हिमवर्षाचा आनंद घेतला. पुढील भाग 4 मध्ये कुल्लू, मणिकरण, कासोल, प्रति वैष्णोदेवी मंदिराला आपण भेट देऊन पुढच्या प्रवासाला म्हणजे अमृतसरला सुरुवात करू. त्याआधी हा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच एक जोरदार लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत व्हिडिओ शेअर करा. येतोय मंडळी, मनाली सिरीज भाग 4 पार्ट घेऊन येतोय. तोवर सर्वांना श्री स्वामी समर्थ.